नमस्कार. चला आज एका अगदी रोजच्या वापरातल्या गोष्टीबद्दल बोलूया. साबण. हो, तोच साधा साबण. आपण सगळेच तो वापरतो. पण कधी विचार केलाय का की तो नेमकं काम कसं करतो? चला तर मग आज तेच जाणून घेऊया. हा प्रश्न खूपच साधा वाटतो नाही का, पण हे खरंच एखाद्या जादूसारखं आहे. एका साध्या साबणाच्या वडीत अशी काय शक्ती आहे की ती तेलकटपणा आणि घाण अक्षरशः गायब करून टाकते? यामागे एक खूपच रंजक विज्ञान आहे. चला हे रहस्य उलगडूया. तर मग सुरुवात करूया अगदी मुळापासून. साबण म्हणजे नक्की काय? तो फक्त एक सुगंधी फेस देणारी वस्तू नाहीये. त्याच्या निर्मितीमागे एक खास रासायनिक प्रक्रिया आहे. साबण बनवण्याच्या प्रक्रियेला एक विशेष नाव आहे, सॅपोनिफिकेशन. आता हे नाव ऐकून घाबरू नका, ही प्रक्रिया अगदी सोपी आहे. ह्यात काय करतात तर नैसर्गिक तेल किंवा चरबी घेतात आणि त्यात अल्कली नावाचा एक पदार्थ मिसळतात. जेव्हा हे एकत्र येतात तेव्हा त्यांच्यात एक रासायनिक प्रक्रिया होते आणि त्यातून जे तयार होतं तोच असतो आपला रोजच्या वापरातला साबण. ठीक आहे, साबण कसा बनतो हे तर कळालं, पण तो आपलं काम म्हणजे स्वच्छता इतके प्रभावीपणे करतो कसा? याचं उत्तर साबणाच्या रेणूंच्या एका अनोख्या रचनेत लपलेलं आहे. साबण हा मुळात एक सर्फॅक्टंट आहे. सर्फॅक्टंट म्हणजे काय तर असा पदार्थ जो दोन कट्टर दुश्मनांना म्हणजे तेल आणि पाण्याला एकत्र आणण्याचं काम करतो. आपल्याला माहीतच आहे, तेल आणि पाणी कधीच एकत्र मिसळत नाहीत, पण सर्फॅक्टंट ही अशक्य गोष्ट शक्य करून दाखवतो. आणि हेच साबणाच्या कामाचं खरं रहस्य आहे. आता हे सगळ्यात इंटरेस्टिंग आहे. साबणाचा प्रत्येक रेणू जणू दुहेरी व्यक्तिमत्वाचा असतो. म्हणजे कसं तर त्याला दोन टोकं असतात. एक डोकं ज्याला हायड्रोफिलिक म्हणतात, त्याला पाण्याची खूप आवड असते, आणि दुसरं म्हणजे शेपूट ज्याला हायड्रोफोबिक म्हणतात, त्याला पाण्याची अजिबात आवड नसते. उलट ते तेल आणि ग्रीसकडे आकर्षित होतं. आणि हीच रचना सगळी जादू करते. कल्पना करा, आपण साबण लावला की लगेच साबणाच्या रेणूचं जे तेलकट शेपूट आहे ना, ते धावत जाऊन घाणीला आणि मळाला घट्ट पकडतं. आणि त्याचवेळी पाण्यावर प्रेम करणारं डोकं बाहेर पाण्याच्या दिशेने राहतं. म्हणजे जणू काही छोटे छोटे सैनिक घाणीला घेरून उभे आहेत. ह्या घेऱ्यालाच मिसेल असं म्हणतात. हा मिसेल त्या घाणीला आतमध्ये कैद करतो आणि मग जेव्हा आपण पाणी टाकतो तेव्हा पाणी या मिसेलच्या बाहेरच्या भागाला पकडून सगळ्या घाणीसकट वाहून नेतं. झालं काम. वा, ही प्रक्रिया तर एकदम भारी वाटते नाही का? पण थांबा, या शक्तिशाली रेणूची एक मोठी कमजोरी आहे. हो, साबण प्रत्येक परिस्थितीत सारखं काम नाही करू शकत. त्याची एक मर्यादा आहे. कधी असा अनुभव आलाय का की भरपूर साबण लावला तरी पाहिजे तसा फेसच येत नाहीये? किंवा कपडे धुतल्यावर त्यावर पांघरट थर दिसतो? असं का होतं? याचं कारण म्हणजे एका विशिष्ट प्रकारच्या पाण्यात साबण आपलं काम प्रभावीपणे करूच शकत नाही. ही समस्या आहे जड पाण्याची, किंवा ज्याला आपण हार्ड वॉटर म्हणतो. म्हणजे काय तर ज्या पाण्यात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारखी खनिजं भरपूर असतात. आता होतं काय की हे खनिज साबणाला भेटतात आणि त्याच्यासोबत मिळून एक वेगळाच पदार्थ बनवतात. एक चिकट पांढरट थर, त्याला स्कम म्हणतात. अनेकदा बेसिनवर किंवा बादलीत तो दिसतो आणि यामुळे साबणाची सगळी ताकदच निघून जाते. मग या जड पाण्याच्या समस्येवर काही उपाय आहे की नाही? हो, नक्कीच आहे. आणि इथेच विज्ञानाने आपल्याला एक दुसरा अधिक प्रभावी पर्याय दिला आहे, तो म्हणजे डिटर्जंट. चला तर साबण आणि डिटर्जंट यांच्यातला फरक समजून घेऊया. तर बघा, साबण हा नैसर्गिक घटकांपासून बनतो, म्हणजे वनस्पती तेल किंवा प्राण्यांची चरबी. या उलट डिटर्जंट हे पूर्णपणे कृत्रिम असतात, जे पेट्रोलियम उत्पादनांपासून तयार केले जातात. पण यातला सर्वात महत्त्वाचा फरक हा आहे की डिटर्जंट जड पाण्यातही तितकेच प्रभावीपणे काम करतात. ती तो चिकट स्कम किंवा मळ तयार करत नाहीत. आणि आता एक आश्चर्याची गोष्ट, आपण रोजच्या वापरात ज्या अनेक वस्तूंना साबण म्हणतो, जसं की लिक्विड हँडवॉश, भांडी घासायचं लिक्विड किंवा कपड्यांची पावडर, ते तांत्रिकदृष्ट्या साबण नसून कृत्रिम डिटर्जंट असतात. ते खास जड पाण्याच्या समस्येवर मात करण्यासाठीच तयार केलेले आहेत. तर मग पुढच्या वेळी हातात साबण किंवा डिटर्जंट घेताना हा विचार नक्की मनात येईल की आपण जी गोष्ट वापरतोय ती नैसर्गिक आहे की कृत्रिम? आपल्या जगातली स्वच्छता कोण करतंय? निसर्गाने दिलेला साबण की विज्ञानाने तयार केलेला डिटर्जंट? याचं उत्तर कदाचित आता आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे.